हॅलो डिअर स्टुडंट्स, एक्झाम्सचे दिवस आलेले आहेत. ॲक्च्युली आपण रिसेंटलीच डिजिटल बोर्डवरती सगळा कंटेंट पुन्हा शिकवायला सुरू केलेला होता. परंतु आता एक्झामच्या पिरियडमध्ये सगळे कन्सेप्ट्स डिटेल शिकवत बसण्यापेक्षाही मी विचार केला सुरुवातीला तुम्हाला एक्झामसाठी जेवढे मटेरियल महत्त्वाचं आहे, प्रत्येक चॅप्टरमधल्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट, त्याच्यावरती विचारले जाणारे इम्पॉर्टंट प्रश्न, त्याची उत्तरं, अशा फॉर्मॅटमध्ये एक छोटीशी सिरीज बनवावी की जेणेकरून तुम्हाला एक्झाम वेळेस त्याचा खूप जास्त फायदा होईल असा मी विचार केला. सो त्याचाच पार्ट म्हणून आज आपण पहिल्यांदा जो डिस्कस करणार आहोत चॅप्टर, दॅट इज लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. वन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ह्या चॅप्टरमधल्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स, महत्त्वाचे प्रश्न. सो व्यवस्थित बघून घ्या आणि व्हिडिओ मला आवडला तर की नाही ते सांगा. लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. राईट. सो जास्त वेळ तुमचा घेत नाही, वळूयात आपल्या पहिल्या पार्टकडे. आजच्या लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या चॅप्टरमधले काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज मी तुम्हाला आज सांगणार आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. बेसिकली बरेचदा सगळ्या तुम्ही मोठे प्रश्न तोंडपाठ करत असता. मोठे प्रश्न लक्षात ठेवायची एक टेक्निक आहे आणि ती म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं जे आन्सर आहे त्याच्यातले कीवर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या चॅप्टरमधले मोठ्या मोठ्या प्रश्नांची पण तयारी करून घेणार आहे आणि 1 मार्कांचे प्रश्न कोणत्या कोणत्या कानाकोपऱ्यातून विचारले जातात तोही पार्ट आपण बघूयात. राईट. सो इथं या पेजवरचं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो तुम्हाला विचारला जातो तो आहे इथे जो दिलाय. इन हिस्ट्रीमध्ये ह्या काही सायंटिस्टची नेम्स तुम्हाला दिलेली आहेत. राईट. तर हे कसं लक्षात ठेवणार बघा. याच्यातले इयर लक्षात ठेवू नका, फक्त कार्ल लिनियस नावाच्या सायंटिस्टनी लिव्हिंग वर्ल्डना 2 किंगडममध्ये क्लासिफाय केलं, व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमालिया. सो 1 मार्काचा जो प्रश्न असतो की व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमालिया या 2 किंगडम्समध्ये कोणत्या सायंटिस्टने लिव्हिंग वर्ल्डना क्लासिफाय केलं, किंवा 1 मार्कचे कोणतेही क्वेश्चन, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द पेअर, कोरिलेशन, ह्यापैकी कोणताही प्रश्न या पार्टवरती तयार होतो. जेव्हा मी म्हणते ना 1 मार्कचा क्वेश्चन, तर तेव्हा मेक शुअर की तुम्ही सगळ्या पॉसिबल क्वेश्चन्सबद्दल मी बोलत आहे हे तुमच्या डोक्यात ठेवा. त्यानंतर दुसरा प्रश्न, हॅकेल नावाच्या सायंटिस्टनी लिव्हिंग वर्ल्डना प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स या 3 किंगडम्समध्ये क्लासिफाय केलं. त्यानंतर इयर आपण घेत नाही आहोत. शॅटन नावाच्या सायंटिस्टनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना प्रोकॅरिओट्स अँड युकॅरिओट्स या 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलं. आणि कोपलँड नावाच्या सायंटिस्टनी मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स अशा 4 किंगडम्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय केलं. सो हा पार्ट जर तुम्ही मिस केला असेल तर एक्झामला जाण्याच्या आधी ह्या सायंटिस्टची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. राईट. त्यानंतर नेक्स्ट जो येतो बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, जे आत्ता आपण शिकत आहोत ते आहे R.H. विटाकर नावाच्या सायंटिस्टनी, रॉबर्ट हार्डिंग विटाकर नावाच्या सायंटिस्टनी हे क्लासिफिकेशन, जे 5 किंगडम सिस्टम आपण बघतोय ती R.H. विटाकर या सायंटिस्टनी डेव्हलप केलेली आहे. हे क्लासिफिकेशन करत असताना हा जो चार्ट आहे, हा चार्ट तुम्हाला 2-3 मार्कांचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. जसा की बघा इथं फिल इन द ब्लँक सारखं, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, इथे तुम्हाला ब्लँक देतील, इथे तुम्हाला युकॅरिओट दिलं असेल, मग इथे युकॅरिओट दिलंय म्हणजे या बाजूला प्रोकॅरिओट असणार. आता हा प्रोकॅरिओट्स कोणाला म्हणायचं, ज्यांच्यामध्ये सिंपल सेल स्ट्रक्चर असतं त्यांना प्रोकॅरिओट्स म्हणतो आपण, आणि युकॅरिओट्स म्हणजे ज्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स आणि ॲडव्हान्स सेल स्ट्रक्चर. थोडक्यात आत्तापुरतं एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर मग प्रोकॅरिओट्समध्ये युनिसेल्युलर आहेत, त्याच्यातला एकच किंगडम येतो. प्रोकॅरिओटमध्ये एकच किंगडम येतो, तो आहे मोनेरा, जो मायक्रोब्स, बॅक्टेरियांचा वगैरे हा किंगडम आहे. इथे आता समजा असं देतील तुम्हाला, इथे युनिसेल्युलर आहे आणि मल्टीसेल्युलर वरती समजा तुम्हाला असं दिलेलं असेल रिकामी जागा. सो इकडं काय आहे त्याच्यावरून तुम्हाला इथं काय लिहायचं आहे ह्याचा अंदाज देता येईल. मे बी असं पण देतील, शक्यतो देत नाहीत पण देतील समजा. तर युकॅरिओट्सचं 2 प्रकारामध्ये डिव्हिजन झालं, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. इथे युनिसेल्युलरचं एक्झाम्पल, एकच किंगडम असा आहे जो युनिसेल्युलर आहे आणि युकॅरिओट आहे, तो आहे प्रोटिस्टा, म्हणजे ह्याच्यामध्ये येतात अमिबा, पॅरामेशियम सारखे ऑर्गॅनिझम्स. इथं तुम्हाला
लक्षात राहण्यासाठी एक्झाम्पल्स पण तुम्ही लिहू शकता असाच हा चार्ट बनवून. जसं की मोनेराचं एक्झाम्पल आपण बॅक्टेरिया लिहूयात, प्रोटिस्टाचं एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यासारखे ऑर्गॅनिझम्स येतील. नेक्स्ट येतो किंगडम फंगाय, फंजाय काही पण म्हणा, फुंगी पंगी वगैरे थोडं म्हणू नका. तर याच्यामध्ये फंगस सगळी बुरशीवाले ऑर्गॅनिझम्स याच्यात येतात. यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. प्लांटीमध्ये पण सेल वॉल प्रेझेंट असते, परंतु ह्यांची जी सेल वॉल आहे ते कायटीन नावाच्या शुगरपासून बनलेली असते. यांची सेल वॉल ही सेल्युलोजपासून, प्लांट्सची सेल वॉल सेल्युलोजपासून बनलेली असते. ॲनिमलमध्ये सेल वॉल नसते. प्लांट हे आहेत फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात, हे फंगस फोटोसिंथेसिस परफॉर्म करत नाहीत. मे बी तुम्हाला फंगस आणि प्लांट यांच्यामध्ये डिफरन्स लिहायला विचारतील. मे बी प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स लिहायला विचारू शकतात. मग इन दॅट केस तुम्हाला हे सांगता येईल की प्लांटमध्ये सेल वॉल असते, ॲनिमल्समध्ये नाही. प्लांट फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात, ॲनिमल्स परफॉर्म करत नाहीत. प्लांट म्हणजे सेलचं स्ट्रक्चर जर स्पेसिफिकली बोलायचं झालं, प्लांटमध्ये प्लास्टिड असतात, ॲनिमल्समध्ये नसतात. असे काही फरक तुम्हाला एक जनरल नॉलेजच्या आधारावरती सांगता आले पाहिजेत. आता हे सगळं क्लासिफिकेशन कशाच्या आधारावरती केलं, तर ह्या 5 क्रायटेरियाच्या आधारे केलं. तुम्हाला 5 मार्कांसाठी हा पार्ट विचारला जातो. तोंडपाठ कसा करायचा शॉर्टमध्ये सांगते. हा जो पार्ट आहे हा कंप्लीट पार्ट तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारला जातो. की आर एच विटाकरनं कोणते क्रायटेरिया वापरले टू क्लासिफाय द प्लांट्स इनटू जे 5 किंगडम आहेत त्या 5 किंगडममध्ये. त्यातला सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चर मी जसं म्हणलं नाही का तुम्हाला, इथे प्रोकॅरियोट म्हणजे सिंपल सेल स्ट्रक्चर, युकॅरियोट म्हणजे कॉम्प्लेक्स सेल स्ट्रक्चर ज्यांच्यात आहे. सो एकदम सिंपल ज्यांचं सेल स्ट्रक्चर ज्यांना दिसून आलं त्या ॲनिमल्सना किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना त्यांनी प्रोकॅरियोट ह्या कॅटेगरीमध्ये ठेवलं, आणि ज्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स सेल स्ट्रक्चर आहे त्यांना ठेवलं युकॅरियोटिक ह्या गटामध्ये. तोंडपाठ झालं पाहिजे गाईज, हे तोंडपाठ झालं पाहिजे तुम्हाला. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर. पहिलं आहे सेल स्ट्रक्चर, दुसरं आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम्स म्हणजे सिंपल असेल तर ते युनिसेल्युलरमध्ये गेले, कॉम्प्लेक्स असतील तर ते मल्टीसेल्युलरमध्ये गेले. कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल रचना असं डोक्यात ठेवा. मोड ऑफ न्यूट्रिशन याच्यामध्ये 2 आहेत बघा, आणि ॲनिमल्स एक तिसरा. सो मोड ऑफ न्यूट्रिशनच्या आधारावरती त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना 3 वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलं. पहिलं आहे प्लांट्स जे ऑटोट्रॉपिक आहेत. ऑटोट्रॉपिक म्हणजे सनलाईटच्या साह्यानं स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. फंगस हा एक लक्षात ठेवा, हा वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे. फंगस हे सॅप्रोफायटिक असतात. सॅप्रोफायटिक म्हणजे डेड, कुजलेल्या, ह्याचा अर्थ मराठीतून पण सांगते तुम्हाला, अजून तुम्ही छोटेसे आहात ना, सो मध्ये मध्ये तुम्हाला मराठीतून पण अर्थ सांगेन. सो सॅप्रोफायटिक ह्या शब्दाचा अर्थ आहे कुजलेल्या पदार्थांच्या वरती जे वाढतात त्यांना सॅप्रोफायटिक. मृतोपजीवी असा एकदम किचकट मराठी शब्द आहे, पण मृतोपजीवी म्हटलं की तुम्हाला अजून कन्फ्युजन होईल, त्यामुळं आता एवढं लक्षात ठेवा की सॅप्रोफायटिक म्हणजे जे कुजलेल्या पदार्थांच्या वरती वाढतात त्यांना म्हणायचं सॅप्रोफायटिक. सो बुरशी, कुठं बुरशी वाढते? ताज्या पोळीवरती कधी बुरशी वाढते का रे? नाही वाढत. शिळे झालेल्या अन्नावरती वाढते, होय की नाही? ते जे खराब होतंय अशा अन्नावरती, अशा सबस्टन्सेसवरती हे फंगस हे वाढतं. आणि तिसरे जे ॲनिमल्स म्हणजे आपण आहोत, हेट्रोट्रॉपिक आणि इंजेस्टिव्ह. इंजेस्टिव्ह म्हणजे फूड आत घेऊन खाणारे. हे काय असतात? फंगस काय करतात माहिती आहे? आधी त्या फूडवरती डायजेस्टिव्ह एन्झाईम रिलीज करतात आणि मग ते सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं फूड आपल्या शरीराच्या आत घेतात. आपण उलटं करतो, आपण आधी खातो, मग त्याच्यावरती केमिकल रिलीज करतो आणि मग त्याला सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. फरक लक्षात आला का बघा फंगस आणि आपल्या मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये. त्यानंतर येतं लाईफस्टाईल. प्लांट्स हे प्रोड्युसर, हे सोपं आहे. ॲनिमल्स कन्झ्युमर आणि फंगसना डिकम्पोजर म्हटलं. हे लाईफस्टाईलमध्ये येतं बरं का. लाईफस्टाईल म्हटलं की आपली लाईफस्टाईल हा शब्द डोळ्यासमोर तुमच्या येता कामा नये. लाईफस्टाईल म्हणजे अन्न प्रोड्यूस करतात किंवा कशा पद्धतीनं जगतात असं डोक्यात ठेवा.
आणि जगण्याच्या बेसिसवरती आपण त्यांना प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि डिकम्पोजर असा 3 ग्रुप्समध्ये डिवाइड केलं. आणि इथं एक दिलंय बघा, फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजेच काय? फायलोजेनेटिक रिलेशनशिप ह्याचा अर्थ सांगते बघा. इव्हॉल्युशनचा जो सिक्वेन्स असतो, इव्हॉल्युशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आत्तापर्यंत जे जे सजीव अस्तित्वात आहेत ते एका सिंपल सेलपासून, नाही का, अमीबा असं म्हटलं जातं. अमीबा हा आपल्या सगळ्यांचे बा आहेत, बाबा आहेत, राईट. आपण त्या एका सिंगल सेलपासून इव्हॉल्व्ह झालोय. सो फायलोजेनेटिक रिलेशनशिप आपल्याला काय दाखवते? त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची इव्हॉल्युशन कोणत्या सिक्वेन्सनं झाली हे आपल्याला ह्या फायलोजेनेटिक रिलेशनशिपमधून कळतं. दॅट इज प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक. आधी प्रोकॅरियोटिक सेल तयार झाल्या, मग युकॅरियोटिक सेल्स तयार झाल्या. युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, आधी युनिसेल्युलर सेल्स तयार झाल्या, मग मल्टीसेल्युलर. इट इंडिकेट्स द सिक्वेन्स ऑफ इव्हॉल्युशन. त्याला म्हणायचं फायलोजेनेटिक रिलेशनशिप, राईट. हा 5 मार्कांच्या प्रश्नाची तयारी आपण इथे केली. हा 3 मार्कांसाठी वगैरे प्रश्न हा फिल इन द ब्लँक सारखा तुम्हाला येईल. मग असे सांगितलं ते हे 1-1 मार्कांचे प्रश्न. नेक्स्ट वळूयात. प्रत्येक किंगडम आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही कसे लक्षात ठेवणार. बाळांनो, याच्यामध्ये ना तुम्हाला डायग्राम जरी नाही आली तरी ही मायक्रोब्सची जी नावं दिलीत की नाही, ही तुम्हाला थोडीशी तोंडपाठ करावी लागणार आहेत. कोणती कोणती नावं आहेत बघा. ह्यांची नावंचा उच्चार लिहून देऊ तुम्हाला. याचा उच्चार आहे क्लोस्ट्रीडियम टिटॅनी. ह्याचा उच्चार मराठीतून कसा कराल तुम्ही? क्लोस्ट्रीडियम टिटॅनी, राईट. त्यानंतर ह्याचा उच्चार कसा कराल? स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी. न्यूमोनिया होतो ह्याच्यामुळे. स्ट्रेप्टोकोकस, हे क्लिअर करू. याला आपण हातानच करते मी. दुसरा येतो, ह्याचा उच्चार कसा कराल? लिहून घ्या. हे म्हणजे कसं आहे, उच्चारावरून तुम्हाला स्पेलिंग तयार करता येईल. मग स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, न्यूमोनिया वरून न्यूमोनी. त्यानंतर ह्याचा उच्चार आहे ट्रेपोनेमा पॅलिडियम, ट्रेपोनेमा पॅलिडम व्हिब्रियो कॉलरी. मी उच्चार करते तशा पद्धतीने लिहून घ्यायचं मराठीतून. असं मी इथं लिहिलंय तसं आपणच अभ्यास करणार आहोत. हे कशासाठी लिहून घ्यायचं? तर ह्याच्यावरून तुम्हाला स्पेलिंग लिहिता यावं. उच्चार करायला आले, बरेचदा ह्याचे उच्चार शिक्षकांना पण जमत नाहीत अरे, आणि मग ते काहीतरी चुकीचे उच्चार म्हटले की त्याच्यावरून चुकीचे स्पेलिंग. असं कोणाकोणाच्या बाबतीत झालंय मला कमेंट करून सांगा की मॅडम आमच्या म्हणजे असं शिक्षकांच्या बद्दल म्हणून उपयोग नाही, पण तरी सांगा की मला ह्याचा उच्चार माहित नव्हता किंवा येत नव्हता असं. सो ह्याचा उच्चार कसा करणार? व्हिब्रियो कॉलरी. याचा उच्चार लेजिओनेल्ला न्यूमोनी. परत हा पण न्यूमोनी, हा पण न्यूमोनी. मग त्याच्यावरून तुम्ही एकसारखं लक्षात ठेवू शकता. हा न्यूमोनी, हा पण न्यूमोनी. स्ट्रेप्टोकोकस लेजिओनेल्ला. हा आहे स्टॅफिलोकोकस ऑरियस. हा आहे क्लोस्ट्रीडियम बोट्युलिनम. आणि हा आहे सॅल्मोनेल्ला टायफी, ज्याच्यामुळे आपल्याला टायफॉइड होतो. ही मायक्रोब्सची नावं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 नावं आहेत. त्यापैकी न्यूमोनी सेम आहेत. सो ही 2 नावं तुम्हाला लक्षात राहतील. बाकी कोणती सेम नाही आहेत. क्लोस्ट्रीडियम, इथे एक आहे बघा, क्लोस्ट्रीडियम टिटॅनी, क्लोस्ट्रीडियम बोट्युलिनम. सो ही काही कॉमन नावं आहेत, एकसारखी आहेत त्यांची. ह्याला आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर जीनस आणि स्पेसीज शिकलोय की नाही, तर त्याच्यावरती आहे. क्लोस्ट्रीडियम सुरुवातीचं नाव हे जीनस आणि दुसरं नाव हे स्पीसीज असतं. सो ह्या पद्धतीनं ह्या मायक्रोब्सची नावं लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे. आता वळूयात किंगडम मोनेराच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा लक्षात ठेवाल. तेवढेच फक्त वर्ड्स लक्षात ठेवायचे गाईज. एकदम पाठांतर वगैरे करत बसू नका आता ह्याच्यात. बघा मी कसं सांगते. किंगडम मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स युनिसेल्युलर, एवढंच लक्षात ठेवायचं. असं एक मुलांना सवय असते. आमचा एक रिलेटिव्ह आहे, तर
तो कसा असं लक्षात असं हे करतो, जसं समजा हे ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर असं आहे, ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर असं तो, तर तसं नाही करत बसायचं. फक्त आपण स्मार्ट वर्क करायचं आहे. वी आर नॉट हिअर टू डू हार्ड वर्क. मी तुम्हाला छोट्या छोट्या टेक्निक सांगत जाईल की ज्याच्याद्वारे तुम्ही कमी वेळामध्ये जास्त छान अभ्यास करू शकता. सो कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवण्यासाठी युनिसेल्युलर एवढाच एक वर्ड लक्षात राहील की नाही. आणि ऑलरेडी आपण मगाशच्या चार्टमध्ये बघितले मोनेरामध्ये सगळेच युनिसेल्युलर असतात, हो की नाही. त्यानंतर ऑटोट्रॉपिक आहेत किंवा हेट्रोट्रॉपिक हे शब्दच फक्त लक्षात ठेवायचे. प्रोकॅरियोटिक आहेत. मग प्रोकॅरियोटचा अर्थच पुढं दिलाय त्यांनी, त्यामुळे त्याचा काय हे पुढचं पाठ करायची गरज आहे का, नाहीये. फक्त प्रोकॅरियोटिक म्हणजे पूर्ण ह्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तुम्ही फक्त 3 शब्दांमध्ये, 1, 2, 3 आणि 4 शब्दांच्या मध्ये हे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. आहे की नाही इंटरेस्टिंग. आता सोपं झालं की नाही काम. मोनेरा म्हणलं की काय लिहिणार, युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक, ऑटोट्रॉपिक किंवा हेट्रोट्रॉपिक. बस झालं, कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या, फुल मार्क्स मिळाले, राईट. त्यानंतर दुसरा जो आहे तो प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये ॲनिमल्सची नावं अगेन ऑर्गॅनिझम्सची, व्हॉल्वॉक्स, पॅरामेशियम, पॅरामोएशियम असं नाही करायचा ह्याचा उच्चार, पॅरामेशियम उच्चार, जरी मेशियम उच्चार आणि स्पेलिंगमध्ये OES आहे. अमिबा आणि युग्लिना. मे बी ना तुम्हाला अशी ही चित्र देतील आणि आयडेंटिफाय करा वगैरे असं येऊ शकतात. शक्यतो एवढं किचकट कुठं विचारत नाहीत कोणत्या शाळेमध्ये, पण आपल्याला एकदा ऑर्गॅनिझम बघून ओळखता आला पाहिजे की तो कोण आहे. अगेन प्रोटिस्टा किंगडम मधल्या ऑर्गॅनिझम्सची कॅरेक्टरिस्टिक्स अगेन त्याच पद्धतीनं लक्षात ठेवायचे. कसं लक्षात ठेवणार, सिंगल सेल्ड, म्हणजेच इथं सिंगल सेलच्या ऐवजी अजून कोणता शब्द आपण वापरू शकतो मला कमेंट करून सांगा. इथं सिंगल सेल्ड असा दिलंय की नाही, सो त्याच्या ऐवजी मी कोणता शब्द इथं अजून एक वापरू शकते ते मला कमेंट करून सांगा. वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असतं, ह्याला आपण युकॅरियोटिक म्हटलंय, राईट. वेल डिफाईन्ड न्यूक्लियस, एनक्लोज्ड इन न्यूक्लिअर मेम्ब्रेन, ह्याच्याऐवजी तुम्ही युकॅरियोटिक असा शब्द सुद्धा इथं लिहू शकता. म्हणजे इथं युकॅरियोटिक हे एक झालं आणि ह्याच्याऐवजी कोणता ते तुम्ही मला सांगाल तो इथं येईल. त्यानंतर सुडोपोडिया असतात. सुडो म्हणजे फॉल्स, म्हणजे पोडा म्हणजे लेग. हे अमिबामध्ये दिसतंय. अमिबाचा शेप हा कंटिन्युअसली चेंज होत असतो आणि त्याच्याद्वारे म्हणजे एकच सेल सगळे फंक्शन परफॉर्म करते. मुवमेंट, लोकोमोशनचे जे झालं, एक्सक्रीशन, डायजेशन, सगळं एकच सेल परफॉर्म करते. सो ह्याच्यामध्ये हा जो पार्ट लेग सारखा डेव्हलप झालाय त्याला म्हणायचं सुडोपोडिया और सिलिया. हा जो असतात हे छोटे 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 ह्यांच्या बॉडीवरती हेअर लाईक असे आउटग्रोथ असतील तुम्हाला दिसतील, तर त्याला म्हणायचं सिलिया. आणि फ्लॅजेला, हा आहे फ्लॅजेला, शेपूट मोठा शेपटीसारखं फ्लॅजेला, छोट्या छोट्या सिलिया. अमिबामध्ये आहे सुडोपोडिया. हे कशासाठी, तिघांचंही फंक्शन एकच, दॅट इज लोकोमोशन. हे लक्षात ठेवा. मी फक्त महत्वाच्या वर्ड्सना इथं अंडरलाईन केलंय, तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवून जायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, युग्लिना, व्हॉल्वॉक्स हे ऑटोट्रॉप्स आहेत. युग्लिना आणि व्हॉल्वॉक्स हे ऑटोट्रॉप्स आहेत. अमिबा आणि पॅरामेशियम हे हेट्रोट्रॉप्स आहेत. युग्लिना व्हॉल्वॉक्समध्ये क्लोरोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्ट म्हणजे ग्रीन पिगमेंट, ज्याच्यामुळे त्यांना ग्रीन कलर येतो की नाही झाडांना, त्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो. तर ते प्रेझेंट असतात युग्लिना आणि व्हॉल्वॉक्समध्ये. ते ऑटोट्रॉप्स झाले. आणि अमिबा पॅरामेशियम ह्यांच्यामध्ये नाही, ते हेट्रोट्रॉप झाले. आपल्यामध्ये बघा जुलाब वगैरे हे डिसीज आपल्याला ज्यांच्यामुळे होतात तेव्हा अमिबा आहे, है ना. तर हे एवढे शब्द फक्त लक्षात ठेवायचे आहेत. ही जी डायग्रॅम आहे इथं दिलेली, बरेचदा काढायला विचारतात किंवा डायग्रॅमला नावं द्या वगैरे. सो एकदा ही नावं बघून घ्या. हा आहे स्पोरॅन्जियम, जसं फळ असतं झाडाचं तसं हा स्पोरॅन्जियम आहे आणि त्याच्या आतमध्ये हे स्पोर्स असतात. हायपी स्पोरॅन्जिओफोर म्हणजे हा जो दांडासारखा स्ट्रक्चर आहे आणि हे रूट सारखे आहे, त्याला रायझॉइड असं म्हणायचं. आता नेक्स्ट येतो फंगस. हे फंगसची डायग्रॅम आहे. फंगस मध्ये इथे एक लक्षात ठेवा,
फंगसच्या कडे जाण्याच्या आधी इथे एक छोटासा 1 मार्काचा प्रश्न, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी हे कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. मग वळूयात आपण आपल्या फंगसच्या कॅरेक्टरिस्टिक्सकडे. फंगसमध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक्स ही नॉन ग्रीन आहेत. कोणताही फंगस ऑटोट्रॉपिक नाही आहे, युकॅरियोटिक आहे आणि हेटेरोट्रॉपिक आहे. 3 शब्द झाले ह्याच्यामध्ये. सॅप्रोट्रॉप्स, मगाशी सांगितलं सॅप्रोट्रॉप्स म्हणा किंवा सॅप्रोफाइट्स म्हणा, काही शब्द तिथे यूज करू शकता. आणि हे त्याचा अर्थ पुढे सांगितलाय. मगाशी तुम्ही लिहून घेतला असेल सॅप्रोफाइटचं मीनिंग सांगताना. सो सॅप्रोफाइट एकदा लक्षात आलं की तेच पुढे त्याचा अर्थ म्हणून आपण लिहिलेला आहे. हे काही पाठ करायची गरज नाही आहे. सेल वॉल ही कायटीन, ह्याचा उच्चार कायटीन, चिटीन असं नाही करायचा. ह्यांची सेल वॉल 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. फंगस जी आहे, फंगसची सेल वॉल कायटीन नावाच्या साखरेपासून बनलेली आहे. त्यानंतर थ्रेड लाईक असते त्यांची बॉडी, धाग्यासारखी. ठीक आहे. मेनी न्यूक्लियाय, त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असू शकतात. एक्झाम्पल्स तोंडपाठ करायचे, एवढा मात्र पाठ तोंडपाठ करायचा. बेकर्स ईस्ट, ईस्ट कसा असतो इथं तुम्हाला कुठं दिलंय का? एक सेकंड ना, हे शब्द लिहून घेतले. हे फक्त कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जेवढे मी अंडरलाईन केलेत आणि हे सगळेच तोंडपाठ करायचे. बेकर्स ईस्ट, त्यानंतर नाही का इडली डोसा बॅटर मध्ये जे येतं तो बेकर्स ईस्ट. अस्परजिलस हा जो आहे, त्यानंतर पेनिसिलियम आणि मशरूम, हे 4 एक्झाम्पल्स तुम्हाला तोंडपाठ झाले पाहिजेत फंगसचे. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स मी मगाशी अंडरलाईन केलेले वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवले का बघा. मेरिट्स अँड डिमेरिट्स. आता ह्याच्या पुढचा जो मी व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण ह्या चॅप्टरचा एक्सरसाइज आणि महत्वाचे क्वेश्चन्स काही स्पेसिफिकली बघूयात. मी तुम्हाला प्रश्न तर सांगितला आता की ह्याच्यावर असा प्रश्न विचारला जातो, असा प्रश्न विचारला जातो, पण काय प्रश्न विचारला की एक्झॅक्ट आन्सर काय लिहायचं, हा पार्ट मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. सो एक चॅप्टर आपण 2 पार्ट्समध्ये शिकूयात. एका ह्याच्यामध्ये कम्प्लीट चॅप्टर मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये त्याचे सगळे एक्सरसाइज आणि बाकीचे प्रश्न घेऊयात. आपण ह्या पद्धतीनं जाऊया. ठीक आहे. आता इथे हा जो टेबल दिलेला आहे हा सुद्धा तुम्हाला मगाशी मी जसं सांगितलं तसं फिल इन द ब्लँक सारखा विचारला जातो. मायक्रो ऑर्गॅनिझम हे प्रोकॅरियोट पण असतात आणि युकॅरियोट्स पण असतात. प्रोकॅरियोट हे फक्त बॅक्टेरिया आहेत. युकॅरियोटमध्ये प्रोटिस्टा, फंगस आणि अल्गी हे 3 प्रकारचे मायक्रोब्स इन्क्लुडेड असतात. आणि इथं जे दिलंय बघा, हे कन्व्हर्जन तुम्हाला 1 मार्कासाठी विचारलं जातं. 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर आणि 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. किंवा उलट जर लिहायचं झालं बघा, 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻⁶ मीटर असं पण आपण म्हणू शकतो. सिमिलरली 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. हे कन्व्हर्जन पण लिहून घ्या. उलट सुलट कसंही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा टेबल तुम्हाला 2 मार्कांच्या प्रश्नांमध्ये फिल इन द ब्लँक सारखा मायक्रोबचं क्लासिफिकेशन तुम्हाला विचारलं जातं. हे लिहून घेतलं. आता वळूयात नेक्स्ट पार्टकडे. मायक्रोब्सचे हे प्रकार आणि ह्यांच्या डायग्राम्स तुम्हाला करायच्या आहेत. छोटा गोल आहे तो कोकस, थोडासा रॉड सारखा आहे छोटासा तो लांबट कोकोबॅसिलस, नंतर थोडा लांब रॉड सारखा बॅसिलस, व्हिब्रिओ म्हणजे कॉमा शेप्ड, स्पायरिलम म्हणजे असे स्प्रिंग सारखे असणारे. सो हे 1 2 3 4 प्रकारचे 1 2 3 4 5 प्रकारचे मायक्रोब्स आहेत. कोकस हे क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला व्हेरियस टाइप्स ऑफ बॅक्टेरिया किंवा मायक्रोब्स असे तुम्हाला विचारले जातात. सो त्याच्यामध्ये हे 5 प्रकार तुम्हाला डायग्राम सहित काढायला विचारतात. व्हेरियस टाइप्स ऑफ मायक्रोब्स ड्रॉ करून दाखवा. तर तुम्ही ही डायग्राम काढता येईल प्रत्येकाला. त्यानंतर येतो बॅक्टेरियाचा. इथं साईज दिलाय बघा रे, तर हे पण लक्षात ठेवायचं. 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. आणि हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. युनिसेल्युलर, इंडिपेंडंट और पॅरासाइटिक. पॅरासाइटिक म्हणजे आयदर
दुसऱ्या सजीवांच्या शरीरावर किंवा शरीराच्या आत जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वाढतात त्यांना म्हणायचं पॅरासाइट्स. सो हे आहेत बॅक्टेरिया, काही इंडिपेंडंट म्हणजे शरीराबाहेर वाढणारे, काही शरीराच्या आत वाढणारे. त्यानंतर प्रोकॅरियोटिक आहे विथ सेल वॉल, परंतु युकॅरियोटिक नाहीत, त्यामुळे त्यांच्यामध्ये सेल ऑर्गॅनल प्रोकॅरियोटिकचा अर्थच मी तुम्हाला सांगितला मगाशी की ज्यांच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस, बाकीचे सेल ऑर्गॅनल्स ज्यांच्यात नसतात त्याला आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. तोच अर्थ त्यांनी इथं दिलेला आहे. बायनरी फिजनच्या द्वारे रिप्रोडक्शन करतात. बायनरी फिजन म्हणजे एका सेल पासून डिवाइड होऊन 2 सेल तयार होण्याची प्रोसेस, त्याला म्हणायचं बायनरी फिजन. सो हे बॅक्टेरिया जे असतात ते ह्या बायनरी फिजनच्या प्रोसेसद्वारे डिवाइड करतात. इन फेवरेबल कंडिशन्स द बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली. फेवरेबल कंडिशनचा अर्थ जेव्हा भरपूर त्यांच्यासाठी फूड अवेलेबल असतं, स्पेसिफिकली रेनी सीझन. बघा पावसाळ्याच्या दिवसात हे बॅक्टेरियामुळे होणारे आजार जास्त वाढतात, कारण तो काळ हा त्यांच्या ग्रोथसाठी फेवरेबल असतो. सो फेवरेबल कंडिशन म्हणजे शक्यतो जिथे जेव्हा भरपूर पाणी आणि फूड त्यांच्यासाठी अवेलेबल असतं तो पिरियड म्हणजे पावसाळ्याचा. दे ग्रो व्हिगरसली. व्हिगरसली म्हणजे जोमाने वाढतात. अँड डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. आत्ता जेवढे म्हणजे 50 मायक्रोब असतील तर पुढच्या 20 मिनिटानंतर 100 होणार, असं इतक्या फास्ट ते वाढतात. म्हणून आपल्याला इन्फेक्शन बघा लगेच स्प्रेड होतं ना आपल्या बॉडीमध्ये, ते त्याच्याचमुळे. देन येतात प्रोटोझोआ. प्रोटोझोआ म्हणजे किंगडम प्रोटिस्टा. बॅक्टेरिया म्हणजे किंगडम मोनेरा. हे लक्षात आलं का तुमच्या? मगाचा आपला हा जो आपण टेबल बघितलेला होता तो आपण डिस्कस करतो इथे. बॅक्टेरियाचा किंगडम मोनेरा झाला, अमिबा पॅरामेशियमचा किंगडम प्रोटिस्टा झाला. ठीक आहे. सो प्रोटिस्टांच्या प्रोटोझोआ म्हणजेच तेच आपले अमिबा पॅरामेशियम ह्यासारखे ऑर्गॅनिझम. ह्यांचा साईज किती असतो? 200 मायक्रोमीटर. म्यू-एम ह्याचा उच्चार कसा करायचा? हे जे चिन्ह आहे यू सारखं काढायचं, म्हणजे असा यू काढायचा असा, आणि त्याचा उच्चार करताना म्यू असा करायचा. ठीक आहे. आता इथे यांचा परत प्रोटोझोआचाच इथे थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे. मगाशी आपण जे बघितलेलं होतं ते स्पेसिफिकली इथं प्रोटिस्टाच्या कॅरेक्टरिस्टिक. मग तुम्ही म्हणाल प्रोटिस्टाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्या प्रोटोझोआच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या आहेत का? तर बिलकुल नाही. आता तुम्ही ह्या बघितलेल्या डोक्यात ठेवा आणि आता इथं जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसून येतील. आता हे प्रोटोझोआन कुठं वाढतात? तर सॉइलवरती, फ्रेश वॉटरमध्ये आणि सी वॉटरमध्ये. त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये पण वाढतात आणि ते कसे आहेत? पॅथोजेनिक. पॅथोजेनिकचा अर्थ ज्यांच्यामुळे आपल्याला डिसीज होतो त्याला म्हणायचं पॅथोजेनिक. त्यानंतर मग आता ह्याच्यातले कीवर्ड्स कोणते कोणते बघा महत्वाचे. मोठे प्रश्न तुम्ही लक्षात कसं ठेवणार? फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम आणि ते पॅथोजेनिक असतात. ठीक आहे. युनिसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक मगाशी पण आपण हे बघितलेलं होतं. ठीक आहे. लोकोमोशन मगाशीच हे सगळं आपण बघितलेलं होतं. मग तुम्ही ह्याचे कॅरेक्टरिस्टिक जेव्हा लिहाल, समजा एखाद्याला वाटलं की मी प्रोटोझोआ आणि प्रोटिस्टाचे कॅरेक्टरिस्टिक कॉमन करणार, हरकत नाही, लिहू शकता, बिकॉज प्रोटिस्टा म्हणजेच प्रोटोझोआ आहे. अमिबा, पॅरामेशियम. आता ह्याच्यामध्ये बघा रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. मगाशी जसं सांगितलं एकाचे 2 सेलमध्ये डिव्हिजन होतात त्याला म्हणायचं सिंपल सेल डिव्हिजन. आता हे सगळे 1 मार्कसाठी लक्षात ठेवायचे गाईज. अमिबा पॅरामेशियम हे फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर, घाणेरड्या पाण्यामध्ये हे असतात. एंटामिबा हिस्टॉलिका ह्याच्यामुळे आपल्याला अमिबियासिस म्हणजेच जे अमिबिक डिसेंट्री वगैरे होते त्याच्यासाठी. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्समुळं मलेरिया होतो. युग्लिना हा ऑटोट्रॉपिक. मग तुम्हाला वेगवेगळे डिसीजेस 1 मार्काच्या प्रश्नासाठी हे जे मी गोल केलंय त्याच्यावरती तुम्हाला 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो, जास्त नाही. पण ज्यांना स्कोअर करायचा आहे, आउट ऑफ मार्क मिळवायचे आहेत, त्यांनी हा पार्ट मिस करू नका. देन कम्स फंगस. फंगसचा साईज किती आहे? 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. डेड अँड डिकेइंग बॉडीज वरती वाढतात, कुजणाऱ्या पदार्थांच्या वरती. युकॅरियोटिक आहेत, युनिसेल्युलर आहेत
आणि काही काही फंगस हे आपल्या उघड्या डोळ्यांनी पण दिसत नाही का, पावावरती बुरशी येते, आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो, नेकेड आईज म्हणजे उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. सॅप्रोफायटिक आहेत, त्याचा अर्थ मी तुम्हाला मगाशीच सांगितला, सॅप्रोट्रॉफिक म्हणा किंवा सॅप्रोफायटिक म्हणा. ॲब्झॉर्ब देअर हे त्याचाच अर्थ इथं दिलेला आहे. सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन पद्धतीनं ह्याचं डिव्हिजन होतं. सेल डिव्हिजन और बडिंग. बडिंगमध्ये काय होतं, जसं हे बेकर्स ईस्ट दिलाय की नाही यांनी, हा बेकर्स ईस्टमध्ये कसं होतं, इथं कुठेतरी हां हे बघा इथं दिलंय बघा, हा बेकर्स ईस्ट आहे. एक छोटीशी सेल असते आणि त्याला अशी छोटी आउटग्रोथ तयार होते आणि मग ह्या आउटग्रोथचा साईज वाढत 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 जातो आणि मग हा असा दिसतो आणि मग हा एक सेपरेट सेल, ही एक सेपरेट सेल. अशा पद्धतीचं जे रिप्रोडक्शन असतं त्याला म्हणायचं बडिंग. हे बेकर्स ईस्टमध्ये दिसून येतं. कॅन्डिडा, मशरूम तर तुम्हाला माहिती आहे, ते पण आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. सो हे झाले फंगस. ह्याच्यामधले कीवर्ड्स तुमच्या लक्षात आले ना, काय काय आहेत, मगाशी बघितलेले फंगसचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि हे देखील तुम्ही कंबाईन लक्षात ठेवू शकता. अल्गी. अल्गी 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर ॲक्वॅटिक आहेत. अल्गी हे स्पेसिफिकली ॲक्वॅटिक असतात, म्हणजे पाण्यामध्ये, आयदर समुद्राच्या पाण्यात राहतील किंवा गोड्या पाण्यामध्ये. ॲक्वॅटिक आहेत, युकॅरिओटिक आहेत, युनिसेल्युलर ऑटोट्रॉपिक. प्रत्येकाचा अर्थ कळाला. युकॅरिओटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स सेल स्ट्रक्चर आहे. युनिसेल्युलर एक सेल. ऑटोट्रॉपिक स्वतःचं न्यूट्रिशन स्वतः डिराईव्ह करणारे. फोटोसिंथेसिस ह्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट, क्लोरोप्लास्ट हे प्लास्टिड आहे, त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतं, तर ह्याच्याद्वारे फोटोसिंथेसिस होतं. एक्झाम्पल आहे क्लोरेला आणि ह्याचा उच्चार कसा कराल, क्लॅमिडोमोनास. क्लॅमिडोमोनास. नेक्स्ट येतो व्हायरस. व्हायरसेसचा साईज एकदम छोटा आहे, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आता ह्याच्यामध्ये बघा, दे आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इथं सायंटिफिक रिझनचा प्रश्न विचारला जातो. व्हायरसेस ना लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या बाउंड्रीवरती कन्सिडर केलं जातं का, इथं त्याचं रिझन दिलंय बघा. दिलेलं आहे का, आय थिंक नाही दिलं, ठीक आहे चला मी सांगते. व्हायरसेस जेव्हा तुमच्या बॉडीच्या बाहेर असतात तेव्हा ते दे आर कन्सिडर्ड ॲज अ नॉन लिव्हिंग सारखं, बिकॉज त्यांच्यामध्ये स्वतःचं काही जेनेटिक मटेरियल किंवा काही मेकॅनिझम अशी नसते की ते स्वतःचं पोषण स्वतः करू शकतील. जेव्हा तो स्पेसिफिक व्हायरस एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जेव्हा एंटर करतो तर त्याच्यापासून सगळं, त्याच्यावरती त्याचा DNA वरती तो फीड करणार, त्याच्या पासून मिळणारी जी न्यूट्रिशन आहे त्याच्यावरती तो फीड करणार. असं म्हणजे जेव्हा तो त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एंटर करणार त्याच्यावरती तो फीड करतो, तेव्हा इट विल बिकम अलाइव्ह असं म्हणू आपण, ॲक्टिव्ह. आणि म्हणून त्याला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या मधली बाउंड्री कन्सिडर केली जाते. एक्स्ट्रीमली मायन्यूट वगैरे ठीक आहे. हा आता व्हायरस इथे दिलाय, व्हायरस इज अ लॉंग मोलेक्युल ऑफ DNA. DNAचं लॉंग फॉर्म 1 मार्कासाठी लक्षात ठेवा, डीऑक्सी न्यूक्लिक ऍसिड किंवा RNA रायबो न्यूक्लिक ऍसिड. आपण ह्याच्याबद्दल डिटेल 9वी आणि 10वी मध्ये पुन्हा शिकणार आहोतच. मगाशी जसं तुम्हाला सांगितलं ना, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आत वाढतात आणि मग त्यांचे ओन प्रोटीन प्रोड्यूस करतात विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर न्यूमरस रेप्लिका. हे डोक्यात आलं का तुमच्या, व्हाय दे आर कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंगची बाउंड्री बाहेर जेव्हा असतात शरीराच्या, तेव्हा ते स्वतःचं काही त्यांच्यामध्ये मटेरियल, जेनेटिक मटेरियल वगैरे नाही की ज्याच्या थ्रू ते मल्टिप्लाय होऊ शकतील. जेव्हा ते एखाद्या सजीवाच्या बॉडीमध्ये, मग तो प्लांट असो किंवा नाही. आता अजून एक, सगळेच व्हायरस सगळ्यांनाच अटॅक करतात, सगळ्यांनाच अफेक्ट करतात असं नाही. ठराविक व्हायरस ठराविक सजीवांनाच अफेक्ट करतात. जसं तर इथं काही आपण व्हायरसेसची नावं बघणारच आहोत. इथं दिलेली आहेत ह्युमनला अफेक्ट करणाऱ्या व्हायरसेसची नावं. पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा, फ्लू ज्याच्यामुळे सर्दी खोकला ताप फ्लू होतो ना, तो इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होतो. HIV एड्स व्हायरस. HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम.
त्यानंतर कॅटल म्हणजे जनावर, आपली गाई म्हशी जे असतात त्यांना अफेक्ट करणारा पिकोर्ना व्हायरस, पिकोर्ना. प्लांट्स, टोमॅटोवरती विल्ट व्हायरस, टोमॅटोवरती विल्ट म्हणजे पानगळीसाठी रिस्पॉन्सिबल असणारा असा विल्ट व्हायरस. टोबॅकोसाठी मोझॅक व्हायरस. बॅक्टेरिया, बॅक्टेरियोफाज म्हणजेच काय, दीज आर द व्हायरसेस विच अटॅक बॅक्टेरिया. बॅक्टेरियोफाज हे असे व्हायरसेस आहेत की जे बॅक्टेरियावरती अटॅक करतात. सो हे काही व्हायरसेसची नावं आहेत, ही तुम्हाला 1 मार्कासाठी लक्षात ठेवायची आहेत. सो दिस वॉज टुडेज फर्स्ट चॅप्टर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याचा एक्सरसाइज, त्याचे महत्त्वाचे प्रश्न उत्तरं सगळा पार्ट डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, छान अभ्यास करा, ऑल द बेस्ट.